नमस्कार मंडळी, सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती। प्रत्येकाच्या घरातली पद्धत वेगळी असते, तर आज मी आमच्या घरातली पद्धत कशी आहे ते दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तर इथे मी गौरी घरात घेऊन येत आहे। बरेच जण 2 गौरी आणतात, पण आमच्याकडची पद्धत आहे एक गौरी सुरुवातीलाच येते श्रावणामध्ये। वरदलक्ष्मी जे व्रत असतं त्यामध्ये एक लक्ष्मी सुरुवातीलाच येते, त्यावेळेस अशाच पद्धतीने स्वयंपाक वगैरे केला जातो। त्यानंतर जेव्हा गणपती बसल्यानंतर 2 दिवसांनी ज्या गौरी येतात त्यानंतर ह्या दोघी आम्ही अशा घरामध्ये बसवतो। नंतर त्यांची अशी भेटीगाठी करतो आणि मग देवापुढे बसवतो। एक 10 मिनिटं देवापुढे बसवल्यानंतर छान सागर संगीत त्यांची आम्ही पूजा करतो। हळदी कुंकू वाहून थोडासा दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो, उदबत्ती वगैरे लावतो आणि नंतर मग छान अशा त्या मस्त त्यांचं डेकोरेशन करून उभ्या करतो। एक 5 मिनिटं ठेवतो। नंतर तयारी करायची, फुलं वगैरे हार तयार केले, दुर्वाच्या जोड्या तयार केल्या, अशी व्यवस्थित अशी तयारी करावी लागते। माळावस्त्रही तयार करावे लागते। 3 दिवसासाठी 3 वेगळे माळावस्त्र आम्ही तयार करतो। तर अशाच पद्धतीने मी हे हार तयार करून घेत आहे, म्हणजे गौरीला गणपतीला घालायला हे आपल्याला होतात। वेण्या पण मी करते, तर वेण्याही आपण घालू शकता। आपल्याला जे आपल्या गौरीसाठी आवडेल ते तुम्ही करू शकता। आता इथे अशा पद्धतीने मी गौरी उभ्या केलेल्या आहेत। गौरी उभ्या करण्यासाठी आम्ही इथे कमळ केलेलं आहे, कमळाचं आसन केलेलं आहे, त्यामध्ये थोडी लाइटिंग सोडलेली आहे। 2 गौरीसाठी 2 असे कमळाचे आसन तयार केलेले आहेत, घरीच तयार केलेले आहेत। अगदी सहज असे हे तयार होतात आणि खूप जास्त खर्च येत नाही आसन तयार करण्यासाठी। त्यानंतर अशा पद्धतीने दुसरा दिवस जो असतो गौरी पूजनाचा, त्या दिवशी असा नैवेद्य केला जातो। पुरणपोळी, कढी, खीर, बासुंदी, श्रीखंड हे सगळं आम्ही नैवेद्यामध्ये दाखवतो। सागर संगीत अशी गौरीची पूजा करतो, माळावस्त्र वाहतो, फुलं वगैरे वाहतो, छान असं डेकोरेशन करतो। अशा पद्धतीने जेवढं आपल्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता। जेवढं तुम्ही गौरीसाठी करताल तेवढी गौरी आपल्या घराचं तेवढं रक्षण करते। छान अशी ही सागर संगीत पूजा होते। मस्त सगळ्या सुवासिनींना नंतर हळदी कुंकाला बोलवायचं। संध्याकाळी सगळ्या सुवासिनी हळदी कुंकाला येतात आणि इथे बाजूला आहेत गणपती बाप्पा। गणपती बाप्पा आम्ही बाजूलाच बसवतो। नंतर संध्याकाळी 6 वाजता सगळ्या मैत्रिणींना हळदी कुंकाला बोलवल्यामुळे छोटीशी एक रांगोळी काढली, दारात पावलं काढून मस्त अशा पद्धतीने सजावट केली होती। मीही तयार झाले होते, खूप छान वाटलं। खूप सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या हळदी कुंकाला। अशा पद्धतीने गौरी आम्ही आत घेतली, कशा पद्धतीने बसवली बघू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने बसवली आहे, खूप मस्त। आणि 15-20 दिवसाची तयारी लगबग सुरू होते। तर बघू शकता ही महालक्ष्म्या कशा झालेल्या आहेत। नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा। अशा पद्धतीने आम्ही ह्या महालक्ष्म्या बसवतो। बघू शकता हे सगळं घरी केलेलं आहे, फक्त यातलं कुठली गोष्ट विकत आणलेली नाही। फक्त या हिरव्या झुरमुळ्या आहेत त्याच फक्त विकत आणलेल्या आहे। हे झाड जे आहे ते सुद्धा आम्ही घरी तयार केलेलं आहे आणि गौरीसाठी जे कमळ केलेलं आहे ते सुद्धा आहे मी घरीच तयार केलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने ही आम्ही छोटीशी सजावट केली होती। खूप काही घाट नव्हता घातला, पण जे आपल्या पद्धतीने जे जमेल, जेवढं जमेल त्या पद्धतीने आम्ही गौरीचं डेकोरेशन केलं, गौरीची आरास केली। अशा पद्धतीने आपल्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं करायचं। खूप छान वाटतं, हे 2-3 दिवस अगदी पटकन निघून जातात। खूप मस्त वाटतं, छान व्यवस्थित करायचं। नक्की तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने गौरी बसवतात नक्की कमेंट करून सांगा। तर ह्या अशा आम्ही कमळात गौरी बसवल्या होत्या। दुसऱ्या दिवशी यांना माळावस्त्र घालायचे असतात। गौरी ज्या दिवशी येतात बसतात त्या दिवशी माळावस्त्र घालायचे। दुसऱ्या दिवशी ज्या नैवेद्य दाखवतो त्या दिवशीही माळावस्त्र घालायचे असतात गौरीला। आणि जेव्हा विसर्जना दिवशी आपण दोरे घेतो त्या दिवशी सुद्धा गौरीला तुम्ही अशा पद्धतीने माळावस्त्र करून घालायचे। जे छोटे बाळं असतात त्यांनाही माळावस्त्र, दुर्वा, आगाडा, फुलं हे घालावे लागतात। आणि आता तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशी दोरे घ्यायचे।
ज्या दिवशी गौरी येतात त्याच दिवशी आम्ही हे दोरे रंगवून ठेवतो आणि मग तिसऱ्या दिवशी याच्या गाठी घेतो. गाठी घेताना गौरीसाठी 16 गाठी असतात, बाळांसाठी 8 गाठी. अशा प्रकारे दोरे आम्ही बाळांसाठी करतो, गौरीसाठी करतो, आपल्या स्वतःसाठी करायचं आणि आपल्या बाळांसाठीही करायचं. आणि नंतर ते गळ्यात घालायचं, गौरीच्याही गळ्यात घालायचं, पिलवंडांच्याही गळ्यात घालायचं, आपणही स्वतःच्या गळ्यात घालून घ्यायचं आणि तिला म्हणायचं असंच आमच्या घराचं रक्षण कर. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.